सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचं छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दुपारी 4 वाजता आंदोलन। मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। वांगचुक यांच्यावरती जबरदस्तीने उपोषण सोडण्याचा दबाव आहे। वांगचुक यांच्या आंदोलनाला सरकार घाबरतंय। सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यावरून संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका। वांगचुक यांच्यावरती दिल्लीमध्ये एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू, तर वांगचुक यांची प्रकृती स्थिर आहे। रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी। तज्ञ डॉक्टरांचं पथक वांगचुक यांच्या प्रकृतीवरती लक्ष ठेवून आहे। आंदोलक उद्या संसदेवर मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयामध्ये नेण्याची परवानगी द्या। वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांची कोर्टामध्ये याचिका। सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडाला, गीतांजली वांगचुक यांची प्रतिक्रिया। दिल्लीच्या जंतर मंतरवरती अभिजित दिपकेंचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे। अभिजित दिपकेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवल्यानंतर दिपके यांचं उपोषण सुरू झालंय। सोनम वांगचुक प्रकरणामध्ये हुकुमशाही सुरू आहे। लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करतंय। नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका, तर नीट परीक्षेमध्ये घोटाळा करणाऱ्यांना फाशी द्या, पटोलेंची मागणी। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये उद्या शांतता मोर्चा। आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आयोजकांचं आवाहन। राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र। राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये स्वतंत्र चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी। सर्व देणग्यांचा हिशोब सार्वजनिक करण्याचाही पत्रामध्ये उल्लेख। सर्वपक्षीय बैठकीतून विरोधी पक्षनेते हे बाहेर पडले। टीएमसीच्या फुटीर खासदारांना बैठकीसाठी बोलावल्याने विरोधक आक्रमक। वॉकआउट नंतर काही वेळाने विरोधकांची बैठकीला पुन्हा हजेरी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतीये। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे। महिला विधेयकासह अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होणार आहे। शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं। सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्या सोबत आलेत। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। एखादा हनुमान येईल आणि तुमची दाढी जाळून टाकेल। शिंदेंनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये, संजय राऊत यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका। लोकसभा अध्यक्षांचा निर्णय स्वागतार्ह आहे। कायदा तपासूनच आम्ही हा निर्णय घेतला। फुटीर खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया, तर नियमामध्ये नसतानाही निर्णय घेतला हे चुकीचं आहे, नाना पटोले यांची टीका। 2022 पासून उद्धव ठाकरेंनी खूप दावे केले, मात्र ते सगळे खोटे ठरलेत। कोर्ट, निवडणूक आयोग सत्तेच्या बाजूने उभे राहिलेत। फुटीर खासदारांच्या विलिनीकरणाला मान्यता दिल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। पुणे पालिकेमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची जय पवारांपुढे नाराजी व्यक्त। निधी वाटपावरून नगरसेवकांची नाराजी व्यक्त। महापालिकेमध्ये आपण सत्तेत आहोत की विरोधात आहोत हे आधी स्पष्ट करा। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जय पवार यांच्याकडे मागणी, तर निधी वाटपासंदर्भात जय पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। पुण्याच्या भोर नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद चिघळला। प्रशासनाकडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची केबिन सील। केबिनमध्ये नव्यानं केलेल्या फर्निचरसाठी परवानगी न घेतल्यानं घमासान। चौकशीनंतरच केबिन सील काढण्यात येईल, मुख्याधिकाऱ्यांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत। एकत्र येण्यासाठी असलेल्या अटी शर्ती दोघांनाही मान्य नाहीयेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पार्थ पवार यांना मंत्रिपद देऊन अजितदादा यांना श्रद्धांजली द्यावी। नंदुरबारचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांचं हे विधान आहे। अजितदादांची उणीव भरून काढण्याची क्षमता पार्थ पवार यांच्यामध्ये असल्याचीही मोरेंची प्रतिक्रिया। रत्नागिरी जिल्हा बँकेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा रामदास कदमांचा आरोप आहे। गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची रामदास कदमांची मागणी आहे। सर्व आरोपींचे कागदपत्र सरकारकडे सादर करणार, रामदास कदम यांची माहिती। निलेशचंद्र मुनींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। निलेशचंद्र मुनींनी स्वतःची पातळी ओळखून बोलावं। ठाकरेंचे नेते अखिल चित्रे यांचं विधान, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पठणाऐवजी कुराणाचं पठण करावं असं वक्तव्य निलेशचंद्र मुनी यांनी केलं होतं। केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये सीसीटीव्हीत दिसणाऱ्या 5व्या महिला आरोपीलाही अटक। आरोपी साधना कारंडे हिला राहत्या घरातून ताब्यात घेतलं। जळगावमध्ये भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरे सेनेच्या महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांचा भाजपात प्रवेश। पक्षप्रवेशाला गिरीश महाजन यांचीही उपस्थिती।
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासंदर्भात महायुतीमध्ये वाटाघाटी सुरू. अध्यक्षपदाच्या वाटपावरती महायुतीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता. मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून घाटी रुग्णालयामध्ये पाहणी. शिरसाटांकडून विभागातील विविध विकास कामांचा आढावा. काम न झाल्याने शिरसाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावरती भडकले. बीडच्या सोहम गवतेशी आमदार जयंत पाटील यांनी फोनवरून संवाद साधला. नीट परीक्षेतील गुणांवरून निर्माण झालेल्या गोंधळामध्ये न्यायासाठीच्या लढाईमध्ये पवारांची राष्ट्रवादी पाठीशी असल्याची आमदार जयंत पाटील यांची ग्वाही आहे. ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव भात लावणीच्या कामात व्यस्त आहेत. पारंपरिक गाणी म्हणत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भास्कर जाधव शेतीच्या कामात रमलेले आहेत. सरोज अहिर यांची लोडशेडिंग आणि वन्य प्राण्यांबाबत तक्रार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार आहे. सरोज अहिर आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा फोनवरून संवाद झालाय. संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आमदार सरोज अहिर यांच्या तक्रारीची दखलही घेण्यात आली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांना तसेच काही घाट प्रदेशांना पावसाचा येलो अलर्ट. पुणे घाट परिसर, अमरावती, अहिल्यानगर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बहुतांश ठिकाणी गेल्या 24 तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. कल्याणमध्ये जोरदार पावसाची हजेरी. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर आज पावसाची हजेरी. मुंबई आणि उपनगरात देखील पावसाची हजेरी आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 10 ते 15 दिवसांपासून पावसाचा खंड आहे. खरीप पिकं त्यामुळे अडचणीत आली आहेत. मात्र काल झालेल्या पावसामुळे सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिकांना जीवनदान मिळालं. पुढील काही दिवस समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगाम अधिक चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. काही भागामध्ये रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आहेत. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण. नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा. परभणी जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस. पावसामुळे पूर्णा जंक्शन रेल्वे स्टेशनवरील छताला गळती. प्लॅटफॉर्ममध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित. सातारा जिल्ह्यातील सर्वच धबधबे प्रवाहित झाल्यात. मुसळधार पावसामुळे धबधब्याचं विहंगम आणि तेवढ्याच रौद्र रूपही समोर. तर अवघड नसलेल्या धबधब्यांवर जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खेर निनको धरण भरलंय. त्यामुळे मानवनिर्मित धबधबा प्रवाहित झालाय. धरणाच्या सांडव्यावरून टप्प्याटप्प्याने कोसळणाऱ्या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये. कोकणामध्ये सुरू असलेल्या पावसानं धबधबे प्रवाहित झाले आहेत. शेकडो फुटांवरून कोसळणारा निवळीचा धबधबा पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र बनतोय. निवळी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होती. अहिल्यानगरच्या भंडारदरा परिसरामध्ये मान्सून सक्रिय होताच वसुंधरा फॉल्ससह अनेक धबधबे प्रवाहित. 100 फूट उंचीवरून कोसळणारा वसुंधरा धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन झालं. 100 फुटी लोखंडी पूल पुराच्या पाण्यात बुडाला. पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला. पुरामुळे नदीकाठच्या मालमत्तेचं, शेतीचंही मोठे नुकसान. जम्मू काश्मीरच्या राजौरी शहरामध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरानं मोठे नुकसान. 2 घरं कोसळली असून बेला बसस्थानक परिसरातील अनेक वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेली. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झालेलं आहे. कल्याणच्या वरंगगड परिसरातील धबधब्यावरती पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडाला होता. ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत तरुणाला पाण्याबाहेर काढलं असून त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे. पावसाचा जोर ओसरल्यानं 5 दिवसात पाणीसाठ्यामध्ये फक्त 0.87% वाढ झाली आहे. धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 50.77% आहे. तलाव पूर्ण भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागते. जळगावच्या अकलूद गावात 1.5 महिन्यापासून पाऊस नसल्यानं शेतकरी संकटात आहे. कापूस सोयाबीनसह पिकं करपू लागली असून पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची भीती आहे. बुलढाण्याच्या निवाणामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे न उगवल्यानं 4 एकर पिकावरती रोटावेटर फिरवलेला आहे. बियाणे खराब असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदतीची मागणीही केलेली आहे.
अमरावतीमधील बनावट बियाणे प्रकरणी 38 कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल. पालकमंत्री बावनकुळे यांच्या निर्देशानंतर एफआयआर दाखल आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवरती कठोर कारवाईचे निर्देश. वर्ध्यामध्ये पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांवर विपरीत परिणाम. पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांच्या उत्पन्नावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे. 1.5 महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस नसल्यानं शासनानं तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं उपोषण. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून महावितरण कार्यालयामध्ये झोपा आंदोलन. अघोषित भारनियमनामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठे हाल. नियमित वीज पुरवठ्याची नागरिकांची मागणी आहे. नंदुरबारच्या शहाद्यातील लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या लिलावाविरोधात सभासद आणि शेतकरी आक्रमक. सूतगिरणी वाचवण्यासाठी चिंतन बैठक, गरज पडल्यास न्यायालयीन लढाई आणि आंदोलनाचाही इशारा. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये सुतारवाडीच्या डोंगराला भेगा. डोंगर कोसळण्याच्या भीतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. पावसामुळे जवळपास 1 ते 2 किलोमीटरपर्यंत भेगा. महसूल विभागाकडून नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश. मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचला. भांडूप पश्चिमेतील विलेज रोड जवळील घटना आहे. फुटपाथ खचल्यानं 2 दुचाकी खाली पडल्यात. सिंधुदुर्गच्या पावशी गावामध्ये मुंबई गोवा महामार्गाला तडे गेले. जिल्ह्यातील 66 महामार्गांची अशीच दुर्दशा झाली आहे. महामार्गाच्या कामांवरती नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वाशिमच्या चिखली खुर्द ते सुराळा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चिखलमय रस्त्यामुळे नागरिकांचे हाल झालेत. अनेक वर्षांपासून दुरुस्तीची मागणी करून देखील काम सुरू न झाल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. मुसळधार पावसामुळे परभणीच्या पूर्णा जंक्शन रेल्वे स्टेशनच्या छताला गळती. प्लॅटफॉर्मवरती पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुविधांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी कोल्हापूरकरांचा उत्साह शिगेला. कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी चौकात मोठ्या स्क्रीनवरती सामना दाखवला जाणार आहे. इंदापुरातून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान. वडापुरीमध्ये विसाव्याच्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठीची मोठी रांग आहे. पालखीचा आजचा मुक्काम सराटी या गावात असेल. जळगावच्या रावेर तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिंडीचं प्रस्थान. विठ्ठल रुक्मिणी पूजनानंतर वारकरी पंढरपूरकडे रवाना. वारीच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री जयकुमार गोरेंची पंढरपूर मंदिर परिसर आणि दर्शन रांगेची बुलेटवरून पाहणी. तर भाविकांशी संवाद साधत स्वच्छता आणि सुविधांसंदर्भात प्रशासनाला त्यांनी सूचना दिल्यात. दर्शन रांगेतील भाविकांना खिचडीचंही वाटप करण्यात आलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूर नगर परिषदेकडून शहर आणि चंद्रभागा नदीचा तीर स्वच्छता मोहीम सुरू. भाविकांसाठी शौचालय आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था. नदीचं पाणी स्वच्छ राहण्यासाठी जैविक फवारणी. जीआय मानांकन प्राप्त धाराशिवच्या भूमचा खवा पेढा पंढरपूरकडे रवाना. तर भूम परिसरातून पांडुरंगाच्या भक्तांसाठी 45 टन पेढा तयार. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी खामगाव आगारातून 35 विशेष एसटी बसचं नियोजन. या सेवेमुळे वारकऱ्यांचा प्रवास सोपा होणार आहे. महिलांना 50% तर ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. जळगावच्या भुसावळमध्ये चांगला पाऊस पडावा यासाठी श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे धोंडी यात्रेचं आयोजन. कडुनिंबाच्या पालांचा पारंपरिक पेहराव करून वरुण राजाला साकडं. पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरामध्ये भाविकांसाठी एक अनोखं आकर्षण आहे. खासदार हेमा मालिनी यांनी मंदिराला अत्याधुनिक रोबोटिक हत्ती भेट दिलेला आहे. खऱ्या हत्तीप्रमाणे दिसणारा हा रोबोटिक हत्ती चालतो, सोंड आणि कानही हलवतो आणि सोंडेतून पाण्याचा अभिषेकही करण्यात येत असतो. चांगला पाऊस पडावा यासाठी सांगलीच्या जत तालुक्यामध्ये चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलेलं आहे. जत तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी सिद्धनाथ येथील ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावलं. लग्नाच्या विधीनंतर गाढवाची गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली. परळीमध्ये राजकीय वैमनस्यातून 29 वर्षीय तरुणावरती लोखंडी रॉड आणि कोयत्यानं जीवघेणा हल्ला. फिर्यादीच्या तक्रारीवरून नगरसेवकासह अनेकांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडच्या परळीमध्ये मतदान नोंदणी फॉर्मवरून
BLO असलेल्या शिक्षकाला मारहाण, शासकीय कामात अडथळा आणि धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरोधात परदेश शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। रायगडच्या खोपोलीमध्ये पेशवेकालीन शिवमंदिरामध्ये चोरी, शिवलिंगावरील 12 किलो वजनाचं चांदीचं मुकुट लंपास आहे। मुकुटाची अंदाजे 50 लाख इतकी किंमत असल्याची माहिती आहे। खोपोली पोलीस चोरट्याच्या मागावरती आहेत। नागपूर पालिकेचं स्मार्ट टॉयलेट ड्रग्ज तस्करांचा अड्डा बनलाय। पालिकेच्या स्मार्ट टॉयलेटचा ड्रग्ज साठ्यासाठी वापर केल्याचं उघडकीस आलंय। मकोका लावलेल्या आरोपीसह तिघांनाही अटक। स्मार्ट टॉयलेटमधून 24 किलो गांजाही जप्त। साकीनाका येथील खैराणी रोडवरील मानहोल दुर्घटना प्रकरणामध्ये चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम आहे। दुर्घटनेला 15 दिवस उलटून गेल्यानंतर ही अहवाल गुलदस्त्यात आहे। उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला होता। मुंबईच्या मानखुर्द इमारत दुर्घटना प्रकरणामध्ये अटक बेकायदेशीर कंत्राटदाराचा जामीन कोर्टाने फेटाळलाय। मानखुर्दमध्ये 4 मजली बेकायदा इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि यामध्ये कंत्राटदार अब्दुल इद्रिस याला अटक करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये गेल्या महिनाभरात 900हून अधिक झाडं पडल्याच्या घटना घडल्या तर 1200हून अधिक फांद्या तुटून पडल्यात। पालिकेच्या पावसाळ्याआधी फांद्या छाटण्याच्या कामांवरती प्रश्न उपस्थित केले जात आहे। रायगडच्या इर्शाळगड आणि प्रबळगडाच्या दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रेकर्सची थरारक सुटका झाली आहे। पोलीस, स्थानिक वाटाडे, निसर्ग मित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या संयुक्त बचाव मोहिमेला अखेर यश आलेलं आहे। बोरिवलीच्या दौलतनगर हिंदू स्मशानभूमीमध्ये राख चोरी करत असल्याचा प्रकार समोर आला। संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडलं। राख चोरून त्यातून सोनं काढत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे।